नमस्कार मित्रांनो. एका गावातील कुटुंबाची एक भयंकर कथा, ह्या कथेचा हा भाग 3 आहे. जर तुम्ही कथेच्या आधीच्या भागांचे व्हिडिओज न बघता थेट या व्हिडिओवर आला असाल तर हा व्हिडिओ पाहण्याआधी कथेच्या आधीच्या भागांचे व्हिडिओज आधी पाहावेत. ह्या कथेच्या प्रदर्शित होणाऱ्या सर्व भागांच्या व्हिडिओच्या लिंक्स ह्या कथेच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येतील. कथेच्या 3 भागाला आता सुरुवात करू. वाड्यावर पसरलेलं सैतानी झाकोळं हटायचं नाव घेत नव्हतं. माणिकरावांच्या मृत्यूनंतर आता तो वाडा अधिकच गहिरा वाटू लागला होता. सावित्री स्वतः जरी कोलमडून पडली असली तरी तिला आता धीर सोडून चालणार नव्हतं, कारण तिच्या सासूबाई आता खचत चालल्या होत्या. स्वतःला सावरून सावित्रीला सासूबाईंची काळजी घ्यायची होती. माणिकरावांना जाऊन आता 15 दिवस होत आले होते. खचून न जाता कणखर बनून घर सावरण्याची हीच वेळ होती. सावित्रीने ती जबाबदारी उचलली. स्वतःची काळजी घेत सासूबाईंनाही ती धीर देत होती. चक्रीवादळात अडकलेल्या आणि शीड कुठेतरी उडून गेलेल्या एखाद्या होडीत जसे लोक जीव मुठीत धरून बसतात, तशीच काहीशी त्या दोघींची अवस्था झाली होती. येणारा काळ अजून काय काय घेऊन येणार होता हे काळालाच ठाऊक होतं. सावित्रीला आता 6वा महिना सुरू झाला होता. त्यामुळे सासूबाईही स्वतःला सावरून आता सावित्रीची काळजी घेत होत्या. एकमेकींना साथ देत त्यांना आता पुढील संघर्ष करायचा होता. हल्ली सावित्रीचे उपास तापास पारायणं जास्तच वाढलं होतं. या अभद्र संकटातून बाहेर पडायचं असेल तर त्या विधात्याच्या वरदहस्ताशिवाय पर्याय नाही हे सावित्रीनं जाणलं होतं. ती दिवसभर देवघरात बसून राहायची, नामजप करत राहायची, पोथ्या पुराणं वाचत राहायची. तिथे तिला एक प्रकारची शांतता लाभत होती. त्या जीवघेण्या भकास वाड्यात खचून भरलेली नकारात्मकता देवघरात मात्र येत नव्हती. देवघरात लावलेलं एक छोटंसं निरांजनही त्या सैतानी झाकोळ्याला पुरून उरत होतं. एक दिवस सकाळी सावित्री उठली. लगबगीनं तयार होऊन तिने नाश्ता केला. आज ती शिवलीलामृत वाचायला घेणार होती. सासूबाईंना तसं सांगून देवपूजेसाठी हातात पाण्याने भरलेला पितळी तांब्या घेऊन ती सावकाश पावलांनी देवघरात पोचली. देव्हाऱ्यातील पितळी देव काळवणलेले दिसत होते. हे सावित्रीसाठी नवं नव्हतं. गेल्या 6-8 महिन्यांपासून सावित्री रोज नित्य नेमाने देवमूर्त्या स्वच्छ करत होती, पण दुसऱ्या दिवशी मूर्त्या त्याच काळवणलेल्या अवस्थेत दिसायच्या. सावित्रीने हलकेच देवमूर्त्या उचलल्या. त्या देवमूर्त्या तांब्याच्या पात्रात ठेवून उजव्या हाताने पाणी घालून ती त्या देवमूर्त्या साफ करू लागली. पाणी घालून हातानेच हलकेच चोळू लागताच पात्रात पसरणारं पाणी काळपट होऊ लागलं. पुढच्या काही क्षणात देवमूर्त्यावर पसरलेली अभद्र काजळी नाहीशी होत देवमूर्त्या पुन्हा चमकू लागल्या. रात्री लावून ठेवलेलं निरांजन तेल संपल्यानं विझलं होतं. वातही काहीशी जळाली होती. सावित्रीनं नवीन वात तयार केली. निरांजनात तेल घातलं आणि ते लावलं. शेजारी उदबत्तीच्या 2 काड्याही पेटवून लावल्या. देवाला मनोभावे हात जोडून सावित्रीने कोपऱ्यातील मोठ्या पाटावर ठेवलेले ग्रंथ, पोथ्या पुराणं चाचपडायला सुरुवात केली. त्यात फिकट तपकिरी रंगात बांधून ठेवलेलं शिवलीलामृत तिला सापडलं. बांधलेल्या तपकिरी कपड्याची अवस्था काहीशी जीर्ण झाली होती. मागील वेळी जेव्हा सावित्रीने ते वाचायला घेतलं होतं तेव्हाच तिने हे कापड बदलण्याचा विचार केला होता, पण ती विसरून गेली होती. हलक्या हातानं तिनं त्या कापडाची गाठ सोडून शिवलीलामृत हातात घेतलं. दोन्ही हातांनी पकडून ते कपाळाला लावलं आणि वाचनाचा छोटा पाट समोर ठेवून त्यावर तो पवित्र ग्रंथ ठेवत तिने देवाला पुन्हा एकदा नमस्कार केला आणि तिने वाचायला सुरुवात केली. जवळजवळ 1 तास अखंड वाचन केल्यावर सावित्रीला काहीसा थकवा जाणवू लागला. तिची पाठही दुखू लागली. वाचन थांबवायचा विचार करत तिने तो ग्रंथ उचलला आणि इतक्यात
त्याच्यातून एक घडी केलेला कागद खाली पडला. सावित्रीने हातातला तो ग्रंथ पुन्हा पाटावर ठेवला आणि खाली पडलेला तो कागद उचलला. कागदाची घडी उलगडता तो एक मोठा अखीव कागद आहे हे सावित्रीच्या लक्षात आलं. निरांजनाच्या उजेडात तिनं पाहिलं. ती एक चिठ्ठी होती. नैसर्गिक कुतूहलाने सावित्रीने ती चिठ्ठी वाचायला सुरुवात केली. एकेका शब्दांवरून नजर पुढे पुढे जात असता सावित्रीचं सारं अंग लटलट कापू लागलं. घशाला कोरड पडू लागली. काहीशा शांत झालेल्या मनाच्या गाभाऱ्यात पुन्हा भीतीचा आणि अगतिकतेचा डोंब उसळला. डोळ्यातून झरझर करत अश्रू धारा वाहू लागल्या. 1.5 मिनिटात तिने ती चिठ्ठी वाचून संपवली. पण तिचे दोन्ही हात मात्र चिठ्ठी तसेच पकडून उभे होते. सावित्रीला याचं भान नव्हतं. तिची नजर मात्र आता त्या चिठ्ठीवर नव्हती. ती कुठेतरी खोल भूतकाळात हरवली होती. ती चिठ्ठी माणिकरावांनी लिहिली होती. शब्दात व्यक्त न होऊ शकलेल्या माणिकरावांनी लेखणीच्या साह्याने आपला निरोप या पवित्र ग्रंथात लपवून ठेवला होता. सावित्री केव्हा ना केव्हा तरी तो ग्रंथ उघडेल याची माणिकरावांना खात्री होती. सावित्रीला आता साऱ्या गोष्टींचा उलगडा झाला होता. पण हे रहस्य कुणालाही सांगण्यासारखं नव्हतं. आधीच कोलमडून गेलेल्या सासूबाईंना तर ती हे नग्न सत्य सांगूच शकत नव्हती. गालावर ओघळलेले अश्रू पुसून सावित्रीने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिने ती चिठ्ठी पुन्हा घडी घालून त्या पवित्र ग्रंथात ठेवली. वरून ते जीर्ण कापड बांधून तो ग्रंथ तिने बाकीच्या ग्रंथात ठेवून दिला. सासूबाई अशिक्षित असल्यानं त्यांनी तो ग्रंथ उघडून ती चिठ्ठी वाचण्याची शक्यताच नव्हती. त्यामुळे हे रहस्य सावित्रीसोबत अगदी सुरक्षित राहणार होतं. पण या रहस्याचा उलगडा कधी होणार होता का? येणारा काळच या गोष्टीचं उत्तर देऊ शकत होता. देवघरातील ती चिठ्ठी वाचल्यानंतर सावित्री हल्ली जास्तच चिंताग्रस्त दिसू लागली होती. तिची नजर आता कुठेही स्थिर होत नव्हती. सदैव तिची ती भेदरलेली नजर वाड्यावर भिरभिरत राहत होती. ती कुणाला शोधत होती का? या साऱ्या प्रकारापासून अनभिज्ञ असणाऱ्या तिच्या सासूबाई मात्र निवांत होत्या. पण सावित्रीला ती चिठ्ठी वाचल्यापासून चैन पडत नव्हतं. आपल्या वाड्यात एक अभद्र जाणीव फिरत आहे आणि ती आपला कधीही घात करू शकते या विचारानेच तिला जणू कापरं भरत होतं. यावर काहीतरी मार्ग शोधून काढावा लागणार होता. आता आणखी या वाड्यात वास्तव्य करण्यात धोका आहे हे सावित्रीला कळून चुकलं होतं. खूप विचारांती सावित्रीने यावर एक उपाय शोधला. सावित्रीच्या सासूबाई देवभोळ्या होत्या आणि त्यांच्या याच गोष्टीचा फायदा उठवायचं सावित्रीनं ठरवलं होतं. पण यामध्ये तिचा कोणताही वैयक्तिक स्वार्थ नव्हता. ती जे काही करत होती ते आपल्या घरासाठीच करत होती. एके सकाळी सावित्री उठली आणि अंथरुणातच रडत बसली. या प्रकाराने सावित्रीच्या सासूबाई चांगल्याच घाबरल्या आणि सावित्रीला विचारू लागल्या, अगं पोरी, असं अचानक काय झालं रडायला? तुला काही दुखतं खुपतंय का? आपण डॉक्टरांना बोलवूया का? नेमकं काय होतंय सांग तरी. ते बोलत असताना त्यांचा स्वर काहीसा रडवेला झाला होता. हुंदके आवरत सावित्री बोलू लागली, सासूबाई, काल रात्री मामांजी माझ्या स्वप्नात आले आणि असं काही बोलले की ते ऐकून मी रात्री चांगलीच घाबरले. एवढं बोलून सावित्री पुन्हा हुंदके देऊ लागली. तिचं हे बोलणं ऐकून तिच्या सासूबाई चांगल्याच कोड्यात पडल्या आणि पुढे विचारू लागल्या, काय, हे तुझ्या स्वप्नात आले होते? काय म्हणत होते तुला? आजवर एवढं सगळं भोगलंय आपण. आता काहीही ऐकायची तयारी आहे माझी. तू सांग काय म्हणत होते ते. आपला डाव टाकण्याची हीच वेळ आहे हे ओळखून सावित्री पुढे बोलू लागली, खरं तर सासूबाई, ते स्वप्न होतं असं वाटत नाही मला. तो एक दृष्टांत होता. मामांजी म्हणाले, सावित्री, तू आणि कमल उद्याच्या उद्या हा वाडा सोडा. हा वाडा आता माणसांच्या राहण्याच्या लायकीचा राहिलेला नाहीये. इथे एक भयंकर ताकदवान अशी काळी शक्ती फिरतीये. त्या काळ्या शक्तीनेच माझ्या सोन्यासारख्या मुलाचा, भास्करचा अंत केला आणि मलाही त्या सैतानी ताकदीनेच मारलं. तेव्हा
आपलं घराणं आणि आपला वंश जिवंत राहण्यासाठी तुम्ही त्वरित हा वाडा सोडा. जमीन जुमला विका आणि मिळणाऱ्या पैशातून कुठेही दुसरीकडे जाऊन राहा, पण इथे राहू नका. तू कमलला हे समजावून सांग. एवढं बोलून जणू ते गायब झाले. ही सारी हकीकत ऐकताना हळूहळू सावित्रीच्या सासूबाईंचा हात कधी कपाळावर गेला त्यांनाही कळालं नाही. सावित्रीच्या तोंडून आलेली ही वाक्य जणू हजारो लाभारसांचे गोळे बनून त्यांच्या कानावर आदळली. त्या चांगल्याच भेदरलेल्या दिसत होत्या. आता सावित्रीसोबत त्याही रडू लागल्या. मागील 2 वर्षात घराची जी वाताहत झाली होती ती त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिली होती आणि त्यामुळेच त्यांना सावित्रीचं बोलणं पटलं होतं. त्या दिवशी सावित्रीच्या सासूबाई दिवसभर काहीशा अबोल झाल्या होत्या. घरात वावरताना त्यांच्या चेहऱ्यावर असलेली भीती स्पष्ट जाणवत होती. सावित्रीनेही दिवसभर तो विषय पुन्हा काढला नाही. सासूबाईंना विचार करायला थोडा वेळ लागेल हे ती जाणून होती. दुसऱ्या दिवशी सकाळी सावित्रीच्या सासूबाई काहीशा सावरलेल्या दिसत होत्या. त्यांनी सावित्रीला सांगितलं की माणिकरावांनी सांगितल्याप्रमाणे आपण लवकरच हा वाडा सोडू आणि जमीन विकून येणाऱ्या पैशातून कुठेतरी दुसऱ्या गावात किंवा एखाद्या शहरात जाऊन राहू. आणि याच कामासाठी त्या आज माणिकरावांचे गावातलेच मित्र रावसाहेब भोसले यांना जाऊन भेटणार होत्या. रावसाहेब हे माणिकरावांचे फार जुने मित्र असल्याने त्यांच्या पुढाकाराने जमिनीचा सौदा झाल्यास चांगली रक्कम मिळण्याची शक्यता होती. तसेच फसगत होण्याचा धोका नव्हता. सावित्रीने मानेनेच त्याला संमती दर्शवली. ठरल्याप्रमाणे सावित्रीच्या सासूबाई दुपारी रावसाहेबांना भेटून आल्या. घरी आल्यावर त्यांनी सावित्रीला तिथे झालेल्या चर्चेबद्दल सांगितलं. पाटील घराण्याची एकूण 70 एकर जमीन होती. त्यातली 20 एकर कोरडवाहू जमीन डोंगराकडेला होती, तर उरलेली 50 एकर बागायती जमीन ही एकाच ठिकाणी होती. त्या जमिनीत त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या 12 माही पाणी असणाऱ्या 2 विहिरी सुद्धा होत्या. रावसाहेबांच्या म्हणण्यानुसार पूर्ण जमीन न विकता 20 एकर कोरडवाहू आणि 20 एकर बागायती जमीन विकल्यास 4-5 लाख रुपये मिळू शकत होते. त्यामुळे 30 एकर बागायती जमीन शिल्लक राहणार होती. भविष्यात हे संकट टळल्यावर कधी गावी यायचं झाल्यास गावात 30 एकर जमीन शिल्लक राहणार होती. तसेच गावातला वाडा विकू नये असंही त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे गावी आल्यास डोक्यावर छप्पर राहणार होतं. रावसाहेबांचं बोलणं सावित्रीच्या सासूबाईंना पटलं होतं. त्यांनी रावसाहेबांच्या या गोष्टीला दुजोरा दिला होता. खरं तर सावित्रीलाही त्यांचं म्हणणं पटलं होतं. रावसाहेबांनी मदत करण्याच्या आपल्या आश्वासनाला जागून पुढील 1.5 महिन्यात जमिनीसाठी एक गिऱ्हाईक शोधून आणलं. सौदा पक्का होण्यासाठी पुढील 21 दिवस गेले. अखेर आधी ठरवल्याप्रमाणे 30 एकर बागायती जमीन शिल्लक ठेवून बाकीच्या जमिनीचा सौदा पक्का झाला. या 30 एकरमध्ये एक विहीर सुद्धा शिल्लक राहणार होती. रावसाहेबांच्या अपेक्षेपेक्षाही जमिनीला चांगला भाव मिळाला. एक रकमी 8.5 लाख रुपयात सौदा पक्का झाला. दरम्यानच्या काळात सावित्रीने शहरात असलेल्या आपल्या मावस भावाला पत्र लिहून तिच्या घरात आजवर घडलेली सगळी हकीकत कळवली होती आणि शहरात तात्पुरती भाड्याची खोली पाहण्यास त्याला सांगितलं होतं. सावित्रीला आता कधी एकदा हा वाडा हे गाव सोडून जातोय असं झालं होतं. पत्र पाठवल्यानंतर पुढच्या 8 दिवसात सावित्रीला आपल्या भावाचं उत्तर आलं. तो आपल्या कुटुंबासमवेत शहरातील ज्या चाळीत राहत होता तिथून जवळच एका दुसऱ्या चाळीत त्याने खोली पाहून ठेवली होती. भाडं सुद्धा जास्त नव्हतं. अखेर रावसाहेबांना आपली शिल्लक 30 एकर जमीन कसण्याची विनंती करून त्यांचे आभार मानून सावित्री आणि तिच्या सासूबाईंनी गाव सोडण्याचा दिवस नक्की केला. आता आपण गावाकडील भूतकाळ इथेच ठेवून पुन्हा वर्तमान काळात शहरात येऊ. डॉक्टर सोळंकेंना भेटून आल्यावर मीरा न चुकता त्यांनी दिलेली औषधं घेत होती. पण तरीही तिला तिच्या खोलीत वाटणारी भीती काही कमी झाली नव्हती. तिला सतत तिच्या भोवती कुणीतरी वावरतंय, नजर ठेवून राहतंय असंच वाटायचं. कधी कधी फार विचित्र स्वप्न सुद्धा पडत होती. आणि एक दिवस अचानक मीराला यावर एक रामबाण उपाय सापडला.
खरं तर तो उपाय मीराला सापडला असं म्हणता येणार नाही. मीराच्या मैत्रिणीने विभाने हा उपाय मीराला सांगितला होता आणि तो उपाय म्हणजे एक पंचमुखी रुद्राक्ष असलेली रुद्राक्ष माळ. विभाची आई फार धार्मिक स्वभावाची होती. विभाने जेव्हा मीरासोबत घडत असलेल्या घटनांबद्दल तिच्या आईला सांगितलं तेव्हा तिच्या आईने ही माळ मीराला देण्यासाठी विभाकडे दिली होती. मीराला या गोष्टींवर फारसा विश्वास नसला तरी रुद्राक्षमाळ गळ्यात घालण्यास तिची काही हरकत नव्हती. विभाने दिल्या दिल्यास तिने ती माळ आपल्या गळ्यात घातली आणि तेव्हापासून ती माळ तिच्या गळ्यातच असायची आणि त्या पवित्र रुद्राक्षांनी आपली कमाल दाखवायला सुरुवात केली. माळ घातलेल्या दिवसापासून जणू मीराचं भरकटलेलं आयुष्य चाकोरीवर आलं. मनातील भीती, हुरहुर आणि निराशा कुठल्या कुठे पळाली. ती हल्ली फारच हसतमुख आणि ताजी तवानी राहू लागली. आजूबाजूला असणारा तो अभद्र वावर जरी नाहीसा झाला नसला तरी तो जीव घेणा वाटत नव्हता. दरम्यानच्या काळात समीर आणि मीराच्या प्रेमालाही आता आणखी बहर आला होता. ते दोघेही एकमेकात अकंठ बुडाले होते. विभाला चुकवून ते दोघे हल्ली सिनेमा पाहण्यासाठी, महागड्या रेस्टॉरंटमध्ये लंचसाठी तसेच शॉपिंगसाठीही जात होते. कॉलेजमधून घरी आल्यावरही रात्री कॉल, चॅटिंग सुरूच असायचं. त्यांना एकमेकांची इतकी सवय झाली होती की क्षणभर दुरावाही त्यांना आता असह्य वाटू लागला होता. पण विभा सोडली तर दोघांच्याही घरच्यांना त्यांच्या या प्रेम प्रकरणाबद्दल काहीही कल्पना नव्हती. आज कॉलेजला थोडं लवकर जावं लागणार होतं. मीरा सकाळी लवकर उठली. भरभर सर्व आटपून कॉलेजला जाण्यासाठी ती धावतच हॉलमध्ये आली. डायनिंग टेबलवर बसून ती नाश्त्याची वाट पाहू लागली. इतक्यात शोरूमला जाण्यासाठी निघालेले गोविंदराव नाश्त्यासाठी तिच्या शेजारी येऊन बसले आणि म्हणाले, काय मग मीरा, आज एवढ्या सकाळी नाश्ता? आज लवकर कॉलेज आहे वाटतं. हो ना बाबा, आज सकाळी एक एक्स्ट्रा लेक्चर आहे, त्यामुळे आज लवकर जावं लागणार आहे, मीरा म्हणाली. ओके, असं म्हणत गोविंदरावांनी पेपरमध्ये तोंड खुपसलं. इतक्यात मालतीबाई ट्रेमधून नाश्ता घेऊन आल्या. आज गरमागरम पोह्याचा बेत होता. त्या दोघांना नाश्त्याच्या प्लेट देत आणि स्वतःसाठी एक प्लेट घेऊन मालतीबाई नाश्ता करू लागल्या. मीरा आपला मोबाईल चाळत नाश्ता करत होती. इतक्यात मालतीबाईंनी डोळ्यांनीच गोविंदरावांना इशारा केला. तसं ते बोलू लागले, अगं मालती, तुला तो क्षीरसागर आठवतोय का ग? माझा मित्र, तो नाही का जो हल्ली पुण्याला असतो? एकदा घरी येऊन गेला होता आपल्या, आठवतंय ना? त्यावर आधीच ठरवल्याप्रमाणे मालतीबाई बोलू लागल्या, हो, ते क्षीरसागर ना, आले होते एकदा आपल्याकडे. मीरा लहान होती त्यावेळी, पण त्यांचं काय? आता हे नाटक पुढे खेचण्याची जबाबदारी गोविंदरावांची होती. तेव्हा ते पुढे बोलू लागले, अगं 10 दिवसांपूर्वी मी नाही का पुण्याला गेलो होतो. आमच्या ट्रेड काउन्सिलची मीटिंग होती. तेव्हा क्षीरसागर भेटला. मस्त बिझनेस सेट केलाय त्यांनी तिथे. तो आणि त्याचा एकुलता एक मुलगा मिळून सांभाळतात. म्हणत होता मुलाचं लग्न करायचं यावर्षी. लोक चांगली आहेत. त्याच्या मुलाला सुद्धा पाहिलं मी त्या दिवशी. आपल्या मीराला शोभेल असं आहे. शेवटचं वाक्य बोलून आता ते दोघेही मीराकडे पाहत होते. मीरा आपलं लक्ष नाहीये असं कितीही दाखवत असली तरी तिचं लक्ष होतं. अचानक निघालेल्या लग्नाच्या विषयाने ती काहीशी बिचकली आणि चिडून म्हणाली, बाबा, मी आधीच सांगितलंय ना मला PhD करायची आहे म्हणून. मग हे लग्नाचं खूळ कशाला मध्येच? त्यावर गोविंदराव म्हणाले, अगं मीरा, आज विषय काढला म्हणजे उद्याच तुझं लग्न लावणार नाही आम्ही. पण आता पोस्ट ग्रॅज्युएट होणार आहेस तू. योग्य वेळी लग्न झालेलं बरं असतं बाळा. आणि PhD काय? मी क्षीरसागरला बोललो तर लग्नानंतरही ते तुला PhD करू देतील. गोविंदरावांच्या बोलण्याचा कल समजताच मीरा जास्तच चिडली आणि म्हणाली, हे बघा बाबा, मला अजून 2-3 वर्ष तरी लग्न करायचं नाहीये आणि तुम्ही माझ्या संमतीशिवाय कोणालाही शब्द देऊन बसू नका. बस, मला या विषयावर आता आणखी बोलायचं नाहीये. मी कॉलेजला चाललीये. एवढं बोलून मीरा ताडकन उठली आणि बंगल्याबाहेर पडत स्कूटर घेऊन कॉलेजच्या दिशेने जाऊ लागली. समीर आणि विभा आधीच कॉलेजला पोचले होते आणि ते मीराचीच वाट पाहत होते. पार्किंगमध्ये गाडी लावून मीरा त्यांच्या जवळ गेली.
मीराचा मूड पाहून दोघेही दचकले. मीरा फार चिडचिड करत होती. शेवटी समीरने तिला विचारलं, काय झालंय मीरा, अशी चिडचिड का करतेस तू? आल्यापासून पाहतोय आम्ही. काही बिनसलंय का तुझं? कॅन आय हेल्प? त्यावर तुटक स्वरात मीरा उत्तरली, लेक्चरची वेळ झालीय, आपण दुपारी कॅन्टीनमध्ये बोलू. आणि ते तिघे लेक्चर हॉलकडे जाऊ लागले. चौथं लेक्चर संपल्यानंतर लंच ब्रेकमध्ये तिघेही कॅन्टीनकडे गेले. टेबलावर विराजमान होताच समीरने पुन्हा तो विषय काढला. तसे मीराने सकाळी घरी झालेल्या तिच्या लग्नाबद्दलचं डिस्कशन त्या दोघांनाही ऐकवलं. तसे ते दोघेही काहीसे चिंतित झाले. तसे मीरा आता बोलू लागली, समीर, तू आपल्याबद्दल तुझ्या घरच्यांशी केव्हा बोलणार आहेस? अरे, माझे आई बाबा माझ्यासाठी काहीही करतील. त्यांची इच्छा असेल नसेल तरी आपल्या लग्नासाठी ते तयारही होतील. पण तुझ्या घरचे जर तयार नसतील तर काय करायचं? समीरचा दंड पकडून त्याला गदागदा हलवत रडवेल्या स्वरात मीरा पुन्हा बोलू लागली, काय म्हणते मी समीर? केव्हा बोलणार आहेस तू तुझ्या घरच्यांशी? त्यावर काहीसा चिंतित झालेला समीर उद्गारला, डोंट वरी मीरा, पुढील 4 दिवसातच मी बोलतो माझ्या आईशी. माझ्या घरी एकच तर व्यक्ती आहे, माझी आई, आणि ती आपल्या लग्नाला कधीही विरोध करणार नाही, मला खात्री आहे. तेव्हा तू जास्त काळजी करू नकोस. समीरच्या या आश्वासनाने मीरा काहीशी निश्चिंत झाली. प्रॅक्टिकल्सची वेळ झाली होती. मागवलेले पिझ्झा आणि कोल्ड्रिंक्स फस्त करून ते तिघे आता लॅबकडे जाऊ लागले. तो दिवस तसाच सरला. मध्ये असेच काही दिवस गेले, पण आजचा दिवस मीरासाठी फार महत्वाचा होता. ती सकाळी लवकर उठून तयार झाली. कधी नव्हे ते ती आज देवघरात गेली आणि मनोभावे हात जोडून तिने देवाची करुणा आणि आशीर्वाद मागितले. आता तिच्या मनावरचं दडपण काहीसं कमी झालं. खरं तर रात्रभर ती नीट झोपली सुद्धा नव्हती. आजच्या दिवसाचाच ती विचार करत होती आणि ह्या सर्व चलबिचलीचं कारण होतं समीरनं दिलेलं निमंत्रण. कालच समीरनं तिला घरी येण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्याच्या आईने मीराला घरी घेऊन येण्यास सांगितलं होतं आणि म्हणूनच मीरा दडपणात होती. समीरची आई थोड्या कडक स्वभावाची आहे हे ती ऐकून होती. समीरच्या घरी गेल्यावर सर्व काही व्यवस्थित व्हावं याचीच प्रार्थना ती देवाकडे करत होती. अखेर मीरा कॉलेजमध्ये पोचली. समीर तिचीच वाट पाहत होता. मीराने आपली स्कूटर पार्क केली आणि समीर जवळ आल्यावर चिंतित सुरात ती म्हणाली, समीर, मला फार टेन्शन आलंय यार, सगळं काही नीट व्हावं. तसं समीरने तिचा हात हातात घेतला आणि तिला धीर देत म्हणाला, कूल डाऊन मीरा, सगळं ठीक होईल. अगं, माझी आई म्हणजे कोणी वाघ नाही इतकं घाबरायला, आणि मी आहे ना सोबत, काळजी करू नकोस. चल आता, आपल्याला निघायला हवं. असे म्हणत त्याने गाडी स्टार्ट केली. मीरा मागे बसली आणि ते समीरच्या घरी जाण्यास निघाले. अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर ते एका सोसायटीत पोचले. सर्वच्या सर्व बंगले असणारी ती एक उच्चभ्रू सोसायटी होती. एका बंगल्याच्या समोर जाऊन समीरने गाडी उभी केली आणि गाडीवरून उतरून त्यानं गेट उघडलं. मीरा सुद्धा गाडीवरून उतरली. समीर गाडी आत घेऊ लागला. मीरा चालतच त्याच्या सोबत आत शिरली. बंगला जुना वाटत होता, पण समोरील गार्डन नीट नेटकं आणि वेल मेंटेन्ड वाटत होतं. बंगल्याला वॉचमन नाहीये हे स्पष्ट होतं. म्हणजे एवढ्या मोठ्या बंगल्यात समीर आणि त्याची आई दोघेच राहत होते. विचार करत दबकत मीरा व्हरांड्यातून आत शिरली. हॉलमध्ये प्रवेश करताच समीरने तिला समोरच्या सोफ्यावर बसण्याचा इशारा केला आणि तो आईला हाका मारू लागला. मीरा अंग चोरून सोफ्यावर बसली होती. एक वार तिने साऱ्या हॉलमध्ये नजर फिरवली. फर्निचर फारच जुनं होतं. अगदी 15-20 वर्षांपूर्वीची फॅशन होती ती. खिडक्यांच्या डिझाईन, पडदेही फार जुने होते. पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत होती, ती म्हणजे तिथला नीटनेटकेपणा आणि स्वच्छता. मीराला क्षणभर आपली अस्ताव्यस्त खोली आठवून हसू आलं. समीरच्या आईचा कडक स्वभाव सर्व घरात जाणवत होता. इतक्यात समीरच्या आईचा आवाज आला, अरे, इतका का ओरडतोयस बाळा? आले मी, थांब. आणि पुढच्या 2 क्षणात एक 50शीची स्त्री किचनच्या बाजूच्या खोलीतून हॉलमध्ये आली. दुधासारखा पांढरा वर्ण, डोक्यावर किंचित पांढरे केस,
त्याची वेणी मागे कमरेपर्यंत आलेली, अंगावर चोपून नेसलेली 6 बारी साडी, हातात गडद तपकिरी रंगाच्या बांगड्या, कपाळावर अष्टगंधाचा टिका. मीरा त्यांना पाहून चटकन उभी राहिली. मीराला पाहून त्यांनी मंद स्मित केलं आणि म्हणाल्या, "अगं बाळ, अशी उभी का? बैस खाली निवांत." एवढं बोलून त्या मीराजवळ आल्या आणि तिचा हात हातात पकडून तिला खाली बसवलं. अगदी रेशमापेक्षाही मऊ उबदार स्पर्श मीराला जाणवला. मीरानं उठून उभे राहत त्यांचे चरण स्पर्श केले आणि ती पुन्हा खाली बसली. समीरच्या आईचं सौंदर्य पाहून मीरा थक्कच झाली. त्यात त्यांचा गौरवर्ण, 6 फूट उंची आणि भारदस्त व्यक्तिमत्व. त्यांच्या वागण्या बोलण्यात एक रुबाब आणि घरंदाजपणा होता. मीराला जणू आपण कुणी राजघराण्यातल्या स्त्रीलाच भेटतो आहोत असंच वाटलं. या प्रभावाने मीराचं टेन्शन अजूनच वाढलं. ती एकटक त्यांच्याकडे पाहत तशीच बसून राहिली. समीरची आई आता मीराशी बोलू लागली. नाव, मूळ गाव, घरी कोण कोण असतं अशी प्राथमिक माहिती विचारू लागली. मीरा मात्र एखाद्या नोकरीसाठीच्या मुलाखतीत बसलेल्या उमेदवाराप्रमाणे उत्तरं देत होती. तिला मात्र कोणताही प्रश्न विचारायचं धाडस होत नव्हतं. समीर मात्र प्रेक्षक बनून हे सर्व पाहत होता आणि इतक्यात समीरची आई भानावर आल्यासारखी बोलू लागली. "माफ कर हं मुली, बोलण्याच्या नादात विसरूनच गेले. तुला चहापानाबद्दल विचारलंच नाही." "आहो राहू द्या आई, आणि तशीही मी चहा घेत नाही," मीरा एका दमात बोलून गेली. तसे समीरची आई समीरकडे पाहत उद्गारली, "तू काय पुतळा बनून बसलायस इथे? उठ आणि तिला घर दाखव. मी जेवणाची पानं घेते. 1 वाजायला आलाय." तसा समीर उठला. मीराला इतक्या लवकर जेवणाची सवय नव्हती, पण नकार द्यायची तिची हिंमत होत नव्हती. समीर मीराला घेऊन सर्व बंगला फिरून दाखवू लागला. 15 मिनिटात ते परत हॉलमध्ये आले. आई त्यांचीच वाट पाहत होती. कोपऱ्यातील डायनिंग टेबलवर सर्व जिन्नस त्यांनी आणून ठेवलं होतं. तिघेही आता डायनिंग टेबलवर बसले. आई पानं वाढू लागल्या. रव्याची खीर आणि मुगाच्या हलव्याचा वास दरवळू लागला. गप्पा मारत तिघांनी जेवण केलं. निरोप घेऊन मीरा निघाली. आईंनी मीराकडून तिचा मोबाईल नंबर घेतला. मीरा आता खूप खुश दिसत होती. कालपासून तिच्या मनावर आलेलं दडपण आता दूर झालं होतं. समीरची आई कडक स्वभावाची असली तरी फारच प्रेमळ आहे हे मीरानं जाणलं होतं आणि म्हणूनच ती निश्चिंत होती. पुन्हा एकदा वाकून नमस्कार करत मीरा बाहेर पडली. समीरनं गेट उघडून गाडी बाहेर काढली आणि ते कॉलेजकडे निघाले. समीरच्या आईला भेटल्यानंतर पुढील 2 दिवस मीरा खूपच खुश होती. विभाला तिने तो प्रसंग सांगितला. समीरच्या आईच्या सौंदर्याचं वर्णन करताना ती हरवून गेली होती. विभा सुद्धा भान हरपून हे ऐकत होती. आता योग्य वेळ पाहून मीरा आपल्या घरच्यांना समीरबद्दल सांगणार होती. ते जास्त विरोध करणार नाहीत ह्याची मीराला खात्री होती. उघड्या डोळ्यांनी ती आता स्वप्न पाहू लागली. स्वतःमध्येच हरवून जाऊ लागली. पण एके संध्याकाळी मीराच्या या स्वप्नांचा चुराडा झाला. त्या संध्याकाळी ती तिच्या खोलीत बेडवर पडून होती. मोबाईलमध्ये ती काहीतरी करत होती. इतक्यात मोबाईल वाजू लागला. तिला समीरच्या आईचा फोन आला होता. स्वतःचा नंबर शेअर करताना तिने त्यांचा सुद्धा नंबर सेव्ह केला होता. तो फोन पाहून ती दचकून उठून बसली. त्या स्वतःहून फोन करतील अशी मीराला मुळीच अपेक्षा नव्हती. थरथरत्या हाताने तिने फोन कानाला लावला. "हॅलो मीरा, कशी आहेस बाळ?" तोच मृदू आवाज. मीरा दबक्या आवाजात म्हणाली, "मी ठीक आहे काकू, तुम्ही बऱ्या आहात ना?" "हो, मी बरीच आहे म्हणायचं. तुला एक गोष्ट सांगायची आहे म्हणून फोन केला. तुला वेळ आहे ना?" समीरची आई म्हणाली. "हो काकू, बोला ना," मीरा म्हणाली. मीराचा स्वर चिंतित झाला होता. "मीरा, मी काय सांगतेय ते नीट कान देऊन ऐक आणि अंमलात आण. तू समीरचा नाद सोडून दे. तू खूप गोड आणि तितकीच समजूतदार मुलगी आहेस, मला खात्री आहे. पण तू समीरला विसरून जा. माझ्यासाठी तुला हे करावंच लागेल. करशील ना? विसरशील ना त्याला?" समीरची आई म्हणाली. हे ऐकून मीरा जणू बसल्या जागीच कोमात गेली.
गळ्यात आलेला हुंदका मोठ्या कष्टाने आवरून ती फोन कानाला लावून तशीच बसून राहिली. समोरून आवाज येऊ लागला. मीरा, ऐकतीयस ना तू? समीरची आई म्हणाली. हो 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 काकू, ऐकतेय मी. मीरा रडवेल्या स्वरात आणि भानावर येत म्हणाली. पण काकू, मी आवडले नाही का तुम्हाला? मी खूप प्रयत्न करेन तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा, पण मला कारण तर सांगा की समीरला मी का विसरावं? हे बोलता बोलता मीरा रडू लागली. तसे समीरची आई बोलू लागली. अगं पोरी, रडू नकोस. मी जे सांगतेय ते तुझ्या भल्यासाठीच आहे. बाकी सगळं काही मी सांगू शकत नाही. माफ कर मला, पण त्याचा नाद सोड. आणि हो, मी तुला फोन केला ही गोष्ट तू समीरला सांगणार नाहीस, अन्यथा मी जीव देईन, हे लक्षात ठेव. एवढं बोलून समीरच्या आईने फोन डिस्कनेक्ट केला. पुढील काही क्षण मीरा फोन कानाला लावून तशीच बसून राहिली. मागील काही मिनिटात तिनं जे ऐकलं त्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. ह्या फोनमुळे तिच्या मनात विचारांचं वादळ उठलं. ती बेडवर आडवी झाली आणि तोंड उशीत खुपसून रडू लागली. जवळजवळ तासभर तरी ती रडतच होती. तिचे डोळे आता काहीसे सुजल्यासारखे दिसू लागले. चेहरा कोमेजला. समीरला विसरणं इतकं सोपं नव्हतं. मीरा आता कमालीची खचली. तिच्या साऱ्या स्वप्नांचा चुराडा झाला होता. कशीबशी उठून ती बाथरूममध्ये गेली. तोंडावर थंड पाण्याचा भपका मारून ती फ्रेश झाली आणि खोलीतून बाहेर पडत ती हॉलकडे जाऊ लागली. दुसऱ्या दिवशी जड अंतःकरणाने ती कॉलेजमध्ये पोचली. समीर अजून आला नव्हता. विभाला गार्डनमध्ये घेऊन जाऊन मीराने सारी हकीकत सांगितली आणि तिला मिठी मारून ती रडू लागली. विभा तिला धीर देऊ लागली, पण झाल्या प्रकाराने विभा सुद्धा हैराण झाली होती. समीरच्या आईचं वागणं कोड्यात टाकणारं होतं. त्या दोघी सुद्धा त्याबद्दल कयास बांधत तिथेच बसून राहिल्या. इतक्यात समीरचा फोन आला. तो कॉलेजमध्ये पोचला होता आणि त्यांना शोधत होता. मीरा सावरली. समीरला कोणतीही शंका येऊ द्यायची नव्हती. समीर आला आणि ते तिघे लेक्चर हॉलकडे निघाले. पुढील 10 दिवस मीरा सतत समीरच्या आईच्या बोलण्याचा अर्थ लावत होती, पण तिढा सुटत नव्हता. तिने एक वार त्यांना फोन करण्याचा प्रयत्न सुद्धा केला, पण फोन उचलला गेला नाही. मीरा समीरला टाळण्याचा प्रयत्न करू पाहत होती, पण तिला त्यात यश येत नव्हतं. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी काहीशी तिची अवस्था झाली होती. काही काळ उलटून गेल्यावर कदाचित समीरच्या आईचं मन बदलेल या भाबड्या विश्वासावर ती दिवस ढकलत होती. तिच्या वागण्यातला बदल आता समीरला जाणवू लागला होता. तो तिला अधूनमधून विचारत सुद्धा होता, पण मीरा घरी लग्नाचा विषय सुरू आहे म्हणून डिस्टर्ब आहे असे म्हणत वेळ मारून नेत होती. आणि एक दिवस समीरच्या आईचा पुन्हा फोन आला. मीराने मोठ्या आशेने तो फोन उचलला. मीरा, मी सांगितलेलं तू मनावर घेतलेलं दिसत नाहीयेस, समीरची आई म्हणाली. त्यांचा मृदू आवाज आज जरा जास्तच कठोर आणि गूढ वाटत होता. काकू, प्रयत्न करतेय मी, पण एवढं सोपं वाटतं का तुम्हाला? आणि मी हे का करू? का विसरू समीरला? मला कारण कळायलाच हवं. मला असं अंधारात ठेवून काय साध्य होणार आहे तुम्हाला? मीरा आवेगात सारं बोलून गेली. तिचा आवाज सुद्धा काहीसा चढला होता. थंड स्वरात समीरची आई बोलू लागली. मला हे करताना मोठा आनंद होत नाहीये पुरी, पण माझी सुद्धा काही मजबुरी आहे, समीरची आई म्हणाली. नाही काकू, माझ्या बोलण्याचा राग मानू नका, पण मला सत्य काय ते समजायला हवं, तरच मी आपलं म्हणणं ऐकेन. जे काही असेल ते तुम्ही मला मोकळेपणानं सांगा. एक शब्द सुद्धा आपल्या दोघींशिवाय तिसऱ्या कुणालाही समजणार नाही याची खात्री बाळगा, मीरा म्हणाली. त्यावर किंचित थांबून एक दीर्घ श्वास घेत समीरची आई बोलू लागली. ठीक आहे, पण फोनवर मी तुला काहीही सांगू शकत नाही. आपण भेटूयात, मग सांगते मी सारं काही. पण माझ्या किंवा तुझ्या घरी भेटायला नको. आपल्याला बाहेर कुठेतरी भेटायला हवं, आणि याबद्दल समीर किंवा इतर कुणालाही कळता कामा नये. मीरा काहीसा विचार करून म्हणाली. ठीक आहे काकू, मी ठिकाण सांगते तुम्हाला थोड्या वेळात. आपण उद्याच भेटू. मित्रांनो, आता आपण वर्तमान काळ इथेच ठेवून पुन्हा भूतकाळात जाऊ.
सावित्री आणि तिच्या सासूबाईंना शहरात येऊन 3-4 दिवस झाले होते. गावातून निघताना मोजकेच कपडे, दागदागिने, देव्हाऱ्यातील देवमूर्ती असं काही मोजकंच सामान घेऊन त्या शहरात आल्या होत्या. सावित्रीच्या भावाने बघितलेली खोली त्या दोघींसाठी पुरेशी होती. बाहेर एक हॉल आणि आतल्या खोलीत किचन, तसंच टॉयलेट, बाथरूम असं चाळीतल्या त्या खोलीचं स्वरूप होतं. आजूबाजूच्या खोल्यांमध्ये असणारी कुटुंबेही फार प्रेमळ आणि माणुसकी जपणारी होती. सावित्रीला आता नव्याने सुरुवात करायची होती. जमीन विकून मिळालेली रक्कम तिने सासूबाईंच्या नावे बँकेत ठेवली होती. त्या रकमेच्या मिळणाऱ्या व्याजावर पुढील काही दिवस काढावे लागणार होते. त्यानंतर एखादं शिलाई मशीन विकत घेऊन शिवणकाम सुरू करण्याचा सावित्रीचा विचार होता. सावित्रीच्या भावाने आणि वहिनीने सुद्धा सावित्रीला या निर्वाणीच्या काळात फारच मदत केली. पुढील 15 दिवसात सावित्रीने नवीन शिलाई मशीन विकत घेतलं. सावित्रीच्या सासूबाई हल्ली फार प्रसन्न राहू लागल्या होत्या. चाळीतल्या समवयीन बायकांशी त्यांची ओळख झाल्याने गप्पा गोष्टीत त्यांचा दिवस कुठल्या कुठे निघून जात असे. सावित्री सुद्धा हल्ली निश्चिंत राहू लागली होती. मिळेल त्या वेळेत ती शिवणकामही करत होती. पण आता 8 महिने संपून गेल्याने तिच्या सासूबाई तिला शिवणकाम करू देत नव्हत्या. कारण तिला आता शक्य तेवढ्या आरामाची गरज होती. जसजशी प्रसूतीची वेळ जवळ येत होती तशी सावित्रीची हुरहुर वाढत चालली होती. सगळं काही नीट व्हावं, रात्रंदिवस ती देवाकडे हेच मागणं मागत होती. तिला राहून राहून माणिकरावांच्या त्या चिठ्ठीची आठवण येत होती. त्यात दिलेली हकीकत खरी ठरू नये एवढीच तिची अपेक्षा होती. पण त्या चिठ्ठीतलं सगळं जर खरं ठरलं तर? नुसत्या विचारानेही सावित्रीला धडकी भरत होती. कारण जर तसंच घडलं तर मात्र अनर्थ घडणार होता. कारण ते सृष्टीच्या नियमावली विरुद्ध होतं. नियतीच्या योजनेपलीकडचं होतं. कालचक्राच्या चाकोरी बाहेरचं होतं. अभद्र, अमानवी होतं. आणि अखेर तो दिवस उजाडला. दुपारी सावित्रीला प्रसूती वेदना सुरू झाल्या. हॉस्पिटलमध्ये जाण्या इतका वेळ नाहीये हे सासूबाईंनी जाणलं आणि त्यांनी धावतच जाऊन शेजारच्या बायकांना बोलावलं. त्यामध्ये एक अनुभवी वृद्ध महिला होती. तिनं 2 तासाच्या कुशल मेहनतीने सावित्रीला अखेर मोकळं केलं. सावित्रीला मुलगा झाला होता. अर्धमेल्या अवस्थेत सुद्धा सावित्रीने कसे बसे डोळे उघडून मुलाला जवळ घेऊन निरखून पाहिलं. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले आणि ती निश्चिंत होऊन पुन्हा मूर्छित झाल्यासारखी पडली. अतीव श्रमाने ती थकली आहे, बाकी काळजी करण्यासारखं काहीच नाही, असं त्या बाईंनी सावित्रीच्या सासूबाईंना सांगितलं. सासूबाईंनी आनंदाने उठत देवासमोर साखर ठेवली. पुढील 2 दिवसात सावित्रीला काहीशी तरतरी आली. पण सासूबाई मात्र तिला कोटवरून उतरूनही देत नव्हत्या. मूल फारच गोंडस होतं. सावित्री पूर्ण वेळ त्याला घेऊन बसत होती. तिच्या चेहऱ्यावर मात्र मनामनाचं ओझं उतरल्याचं समाधान दिसत होतं. आता ती निश्चिंत होती. आता कसलीही काळजी नव्हती असं तिला वाटत तर होतं, पण नियतीला ते मंजूर होतं का? 3 दिवसांनी शेजारच्या आयाबायांना बोलवून घरी बाळाच्या 5वीची पूजा करण्यात आली. पूर्ण कार्यक्रमात एक गोष्ट मात्र विचित्र घडली होती. अर्ध्या तासाच्या पूजेत निरांजन जवळजवळ 10-12 वेळा विझलं होतं. एरवी शांत असणारं बाळ त्या दिवशी पूजेच्या वेळी मात्र बेंबीच्या देठापासून ओरडत होतं. बाकी कुणाला यात काही विशेष वाटलं नसलं तरी सावित्री मात्र या प्रकाराने काहीशी विचलित झाली होती. पण पुढच्याच क्षणाला तो अभद्र विचार झटकत तिने स्वतःला सावरलं. रात्रीचं जेवण उरकून काही वेळ सावित्री आणि सासूबाई गप्पा मारत बसल्या होत्या. आता 10 वाजून गेले होते. सासूबाईंनी सावित्रीला झोपण्यास बजावलं आणि त्या स्वतः झोपी गेल्या. बाळाला स्तनपान करून झोपवून स्वतः झोपायला सावित्रीला 11:30 वाजले. संध्याकाळी 5वीच्या पूजेच्या वेळी घडलेल्या प्रकाराचा विचार करत सावित्री झोपण्याचा प्रयत्न करू लागली. अर्धा तास अंथरुणात तळमळल्यानंतर कुठे तिचा डोळा लागला. सावित्री आता गाढ झोपेत होती. अचानक खोलीतील वातावरण कोंदट वाटू लागलं. अंगावर हिमवृष्टी होऊ लागल्याप्रमाणे थंडी जाणवू लागली. तिला खोलीत कोणीतरी वावरत असल्याचा भास झाला.
तशी गाढ झोपेत असलेली सावित्री जागीच धडपडू लागली. खोलीच्या कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये दाटलेल्या अंधाराचा फायदा घेऊन कोणीतरी अवतीभोवती फिरत होतं. सावजावर दबा धरून बसलेल्या हिंस्र तरसाप्रमाणे कोणीतरी डोळे रोखून सावित्रीकडे पाहत होतं. त्या अधाशी अमानवी नजरा सावित्रीच्या मनाला जणू डागण्या देत होत्या. झोपेतच सावित्री अस्पष्ट बडबडू लागली. अचानक त्या अंधारातून काहीतरी सरपटत पुढे आलं. हळूहळू त्याचा आकार मोठा होत गेला. 1 फूट, 2 फूट, 3, 4, 8, 10. ती एक मानवी आकृती होती. लालसर भेदक डोळे असणारी काळी कुट्ट आकृती. आणि अचानक त्या आकृतीने सावित्रीच्या अंगावर झडप घातली. सावित्रीच्या छाताडावर बसून ती आकृती सावित्रीच्या नरडीचा घोट घेऊ लागली. तिच्या तीक्ष्ण नख्या सावित्रीच्या गळ्याचा वेध घेऊ लागल्या. झोपेत असणाऱ्या सावित्रीचा श्वास जागीच अडखळला. तिच्या तोंडातून शब्द सुद्धा फुटत नव्हता. धडधड करत ती कॉटवर पाय आपटू लागली. दोन्ही हातांनी गळ्याला असलेली ती सैतानी पंजाची पकड सोडवण्याचा ती प्रयत्न करू लागली. मोठ्या प्रयासाने तिच्या तोंडून एक अस्पष्ट किंकाळी बाहेर पडली. तशा खाली फरशीवर झोपलेल्या तिच्या सासूबाई दचकून जाग्या झाल्या. सावित्रीला झोपेतच तळमळताना पाहून त्या चटकन उठल्या आणि गदागदा हलवत सावित्रीला जाग करू लागल्या. सावित्री अस्पष्ट बडबडत ओरडत होती. शेवटी पाण्याचा भपकारा तोंडावर मारल्यावर सावित्री जागी झाली. समोर सासूबाईंना पाहून तिला थोडंसं हायसं वाटलं. सासूबाईंना मिठी मारून सावित्री रडू लागली. सासूबाई तिला समजावण्याच्या स्वरात म्हणाल्या, "अगं सावित्री, रडू नकोस आणि घाबरू तर मुळीच नकोस. मी तुला सांगायचं विसरले. 5वीची पूजा होती ना आज बाळाची. अगं आज रात्री बऱ्याच बायकांना झोपेत असं दडपल्याचा भास होतो. घाबरून जाऊ नकोस. वारंवार असं नाही होणार." सावित्री आता काहीशी सावरली असली तरी झोपेत झालेला प्रकार हा भास निश्चितच नव्हता अशी तिची खात्री होती. कारण ही अभद्र जाणीव तिने यापूर्वी सुद्धा अनुभवली होती. वाड्यातली ती अभद्र जाणीव आपल्या सोबत इथे शहरात तर आली नाही ना, हा प्रश्न आता तिला झोपू देणार नव्हता. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.